कार्यक्रम आता थोड्याच वेळात सुरू होतोय. त्याच्या आधी फक्त एक माहिती म्हणून श्रोत्यांसाठी, मंगळवार दिनांक 24 डिसेंबर सायंकाळी ठीक 7:30 वाजता लोकमान्य गप्पा अंतर्गत आपल्या भेटीला संगीत मानापमान याची झलक घेऊन काही कलाकार येणार आहेत. तर हे पाहण्यासाठी आपण नक्की उपस्थित राहा. याच पटांगणावर हा कार्यक्रम होणार आहे. आपल्या पाहुण्यांचं मंचावर आगमन झालेलं आहे. सुस्वागतम. श्री वा फाटक ग्रंथसंग्रहालय आयोजित लोकमान्य गप्पांच्या दुसऱ्या दिवशी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजचे आपले प्रमुख पाहुणे निवृत्त लेफ्टनंट जनरल श्री विनोद खंदारे, आजचे संवादक निवृत्त ब्रिगेडियर श्री दिलीप पटवर्धन, लोकमान्य सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सुजाण आणि जागरूक प्रेक्षक वर्ग, या सर्वांचं श्री वा फाटक ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने मी स्वामिनी मसूरकर स्वागत करते. लोकमान्य सेवा संघाविषयी अगदी थोडक्यात. लोकमान्य सेवा संघ पार्ले 100 वर्षांची गौरवास्पद वाटचाल पूर्ण करून नव्या दमाने पुढील वाटचालीसाठी सज्ज झालेली संस्था. स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेशी जोडल्या गेलेल्या असंख्य कार्यकर्त्यांची शक्ती लोकमान्य सेवा संघाला सतत लाभत आली आहे. सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात परंपरा आणि आधुनिकता या दोन्हींचा समन्वय साधण्याचा सातत्याने प्रयत्न करणारी ही संस्था आहे. शतक महोत्सवी वर्षात अनेक चांगली कामं पुढे जोमाने करण्याचा संकल्प केला गेला आणि काही नवीन उपक्रमांचा शुभारंभ करण्याचा निश्चय संस्थेने केला. त्याच निश्चयाचं प्रत्यक्षात साकारलेलं एक रूप म्हणजे आजच्या लोकमान्य गप्पा हा कार्यक्रम. श्री वा फाटक ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने गेल्या वर्षीपासून हा उपक्रम सुरू झाला. गेल्या वर्षी माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी, प्रसिद्ध उद्योजक चितळे बंधू यापैकी श्री गिरीश आणि श्री केदार चितळे आणि पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर या मान्यवरांसोबत लोकमान्य गप्पा रंगल्या होत्या. काल झालेल्या कार्यक्रमात सोशल मीडिया प्रभावक अभिराज राज्याध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी नियती यांच्याशी आपण गप्पा मारल्या. तुमच्यापैकी काही जण कालच्या कार्यक्रमालाही उपस्थित असतील. आता अगदी थोडक्यात ग्रंथालयाबद्दल सांगते. श्रीधर वासुदेव फाटक ग्रंथसंग्रहालयाची स्थापना 1925 साली झाली आणि सांगायला आनंद होतोय की यावर्षी विजयादशमीला ग्रंथालयाने शतक महोत्सवी वर्षात प्रवेश केला आहे. 3000हून अधिक सभासद असलेल्या आपल्या ग्रंथालयात मराठी, इंग्रजी, संस्कृत आणि हिंदी भाषेची 80,000पेक्षा जास्त पुस्तकं आहेत. ग्रंथालयात मुक्तद्वार पद्धत आहे, म्हणजे सभासदाला हवं असलेलं पुस्तक तो स्वतः घेऊ शकतो. ग्रंथालयाचं संगणकीकरण झालेलं असून आपलं ग्रंथालय पूर्णतः वातानुकूलित आहे. आपल्या ग्रंथालयात अनेक दुर्मिळ ग्रंथ आणि पुस्तकं भरपूर आहेत, ज्याचा उपयोग प्रबंध किंवा पुस्तक लिहिणाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर होतो. ग्रंथालयातर्फे विविध उपक्रम राबवण्यात येतात. लोकमान्य वाचक कट्टा या उपक्रमात दर महिन्याला पुस्तकप्रेमी वाचक एकत्र येऊन उत्तम पुस्तकांविषयी किंवा आवडत्या लेखकांविषयी बोलतात. लेखक तुमच्या भेटीला यासारख्या कार्यक्रमातून वाचकांना प्रत्यक्ष लेखकांना भेटण्याशी, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते. ग्रंथालयातर्फे पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम देखील साजरे केले जातात. ग्रंथालयाचे कर्मचारी अत्यंत आपुलकीने आपल्याला मदत करण्यासाठी सतत तयार असतात. पुस्तकांच्या रूपाने साठवलेल्या ज्ञानभांडाराचं जतन करणं, ते वाचकांपर्यंत पोहोचवणं, त्यात नित्य नवीन भर घालत राहणं हे ग्रंथालयाचं मुख्य काम तर आहेच आणि ते आपल्या ग्रंथालयात सतत सुरू असतंच. पण केवळ वाचन हाच ज्ञानसंवर्धनाचा एकमेव मार्ग नाही, तर श्रवण हा सुद्धा एक उत्तम मार्ग असतो. आणि किंबहुना अनेकांना चांगली भाषणं, चांगल्या चर्चा, संवाद ऐकणं अधिक आवडतं. त्यामुळेच ग्रंथालयाद्वारे श्रवणानंद देणारे कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात. विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींबरोबरचा संवाद आपल्या ज्ञानात भर घालतो, आपल्याला प्रेरणाही देतो. आणि आजच्या लोकमान्य गप्पा या उपक्रमाचं प्रयोजन सुद्धा तेच आहे. आता आपण आजचे आपले प्रमुख पाहुणे जे आहेत त्यांची ओळख करून घेऊयात.
भारताची राष्ट्रीय सुरक्षा, शस्त्रसज्जता आणि रणनीती या अतिशय महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत निवृत्त लेफ्टनंट जनरल V.G. खंदारे. हे भारतीय लष्करात अधिकारी होते. त्यांनी OTS मद्रासमधून प्रशिक्षण पूर्ण केलं आणि त्यांची 14 गढवाल रायफल्समध्ये नियुक्ती झाली. त्यांनी काश्मीरमध्ये अनेक वेळा सेवा बजावली असून त्यांची पहिली सेवा 1980 आणि 81 या कालावधीत होती. ते पूर्व लडाखमध्ये आणि सियाचीन उत्तरी ग्लेशियरवर कॅप्टन म्हणून तैनात होते. ऑपरेशन विजय दरम्यान त्यांनी नौशेरा येथे आपल्या बटालियनचं नेतृत्व केलं होतं. त्यांच्या बटालियनला आघाडीवरील आक्रमक मोहिमांसाठी COAS कडून प्रशंसापत्रक मिळालेलं आहे. 27-28 ऑक्टोबर 2000 रोजी झालेल्या मोहिमेत 26 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. पाकिस्तानी पोस्ट नष्ट केली गेली. ही खरंच खूप मोठी अचिव्हमेंट. आपण टाळ्या वाजवायलाच हव्यात. आपण हे सगळं टीव्हीवर पाहतो, सिनेमात पाहतो, पण ते करणारा काय म्हणूया आपण नायक हा प्रत्यक्ष आपल्यासमोर बसलेला आहे. आणि 26 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. पाकिस्तानची पोस्ट नष्ट केली गेली आणि ह्याचा परिणाम म्हणून पाकिस्तानच्या CO आणि ब्रिगेड कमांडर यांना पदच्युत केलं गेलं होतं. तेव्हा आपल्या सरांना पीर बदेसर येथे 72 तासांच्या ऑपरेशन दरम्यान 17 दहशतवाद्यांना संपवण्यासाठी म्हणून SM गॅलंट्री पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्यांनी पश्चिम आणि पूर्व भागात अनेक सर्जिकल स्ट्राईक्स केल्या आहेत आणि बऱ्याच दहशतवाद्यांना कंठस्थान घातलेलं आहे. 2017 मधील डोकलाम संघर्ष सुद्धा त्यांच्याच कार्यकाळात झालेला आहे. 2018 मध्ये निवृत्त झाल्यानंतर त्यांची NSCM मध्ये लष्करी सल्लागार म्हणून नियुक्ती झाली. बालकोट हवाई हल्ला, कोविड महामारी आणि पूर्व लडाख संघर्ष हे सगळं त्यांच्या त्या कालखंडातच घडलेलं आहे, त्यांच्या कार्यकाळात घडलेलं आहे. त्यांनी आयुध कारखान्यांच्या सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावलेली आहे. त्यांना LOC वरील चीनशी, LOC वरील पाकिस्तानशी आणि जम्मू काश्मीर तसेच ईशान्य भारतातील अंतर्गत दहशतवाद विरोधी मोहिमांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. आपल्याला काय काय थरारक ऐकायला मिळणार आहे याची आपण कल्पना करू शकतो. ते आत्मनिर्भर भारत मिशन आणि संरक्षण कूटनीतीचे तज्ज्ञ आहेत. सुरक्षा क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. 2021 मध्ये संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व त्यांनी नायजेरिया येथे केलं. त्यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. त्याची लिस्ट एवढी मोठी आहे की मी हे एका वाक्यात संपवलं, कारण ते पुरस्कार खूप आहेत आणि मे बी आपल्याला इंटरव्ह्यूच्या दरम्यान ते समजतील. सध्या ते USI नवी दिल्ली येथे मानद सदस्य आणि राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ गांधीनगर येथे मानद संशोधक म्हणून प्राध्यापक आहेत आणि संरक्षण मंत्रालयाचे प्रमुख सल्लागार सुद्धा आहेत. आता मी ग्रंथालय समिती अध्यक्ष डॉक्टर विवेक भट यांना विनंती करते की त्यांनी शाल, ग्रंथालय स्मृतिचिन्ह म्हणजेच पसायदान फ्रेम आणि फळांची परडी देऊन त्यांचं स्वागत करावं. ओके. धन्यवाद डॉक्टर भट. आजचे आपले संवादक आहेत निवृत्त ब्रिगेडियर दिलीप गणेश पटवर्धन. हे जून 1991च्या बॅचचे देहरादूनचे IMA देहरादूनचे विद्यार्थी आहेत आणि ते VJTI मुंबईचे पदवीधर अभियंता आहेत. ते दी बॉम्बे सॅपर्समध्ये 112 इंजिनियर रेजिमेंटमधून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांना टीम कमांडर म्हणून नियुक्त झाले. त्यानंतर त्यांना टीम कमांडर म्हणून पोस्टिंग मिळाली. ऑपरेशन विजय, ऑपरेशन पराक्रम यामध्ये सुद्धा यांचा सहभाग होता.
भारतात विविध ठिकाणी अनेक महत्त्वाच्या पोस्टवर काम करण्याचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. ब्रिगेडियरच्या पदावर प्रमोशन मिळाल्यानंतर त्यांच्यावर विविध ऑपरेशन्स आणि प्रशिक्षणाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या, ज्या त्यांनी अत्यंत यशस्वीरित्या पार पाडल्या. 1 जुलै 2021 रोजी त्यांनी बॉम्बे इंजिनियर ग्रुप अँड सेंटर खडकीचे कमांडर म्हणून नियुक्ती स्वीकारली आहे. श्री दिलीप पटवर्धन हे पार्लेकर असून पार्लेटियक विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. आणि दुसरी आपली थोडीशी अजून जवळ जाणारी ओळख म्हणजे आपल्या ग्रंथालयाचे कार्यवाह श्री अतुल गोखले यांचे ते बॅचमेट देखील आहेत. आणि अतिशय महत्त्वाची ओळख म्हणजे ते मेजर रोहित पटवर्धन यांचे वडील आहेत. मेजर रोहित पटवर्धन हे सध्या LOC जम्मू आणि काश्मीर इथे कार्यरत आहेत. आता मी ग्रंथालयाचे कार्यवाह श्री अतुल गोखले यांना विनंती करते की त्यांनी ग्रंथालय स्मृतिचिन्ह म्हणजे प्रसायदान फ्रेम आणि फळांची परडी देऊन श्री दिलीप पटवर्धन यांचं स्वागत करावं. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद अतुलजी. आता अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्र श्री दिलीप पटवर्धन यांच्याकडे सोपवते. धन्यवाद मॅडम, थँक्यू व्हेरी मच. माझा आवाज येतोय मागे? ओके. जसं मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे मी या मंचावर बसू शकतो आहे कारण माय ओनली क्लेम टू फेम इज मी अतुलचा बॅचमेट आहे, मी पार्लेकर आहे आणि त्यातून सगळ्यात महत्त्वाचं मी जनरल खंडारे सरांचा विद्यार्थी आहे. मी चांगला वक्ता किंवा वक्तृत्व माझ्यामध्ये नव्हतं. मी या मैदानामध्ये कायम व्यायामशाळेचे खेळच खेळत आलो म्हणून मी लिहून आणले सो दॅट आय डोंट गो रॉंग एनिवेअर. आज माझ्यावर ही फार मोठी माझ्याकरता भाग्याची गोष्ट आहे की मला या व्यासपीठावर या मंचावर भेटण्याची संधी मिळाली आहे. साधारण 35-40 वर्षांपूर्वी इथेच समोर बसून बरेच उद्बोधक परिसंवाद ऐकायचं भाग्य आमच्या पिढीला मिळालेलं आहे. त्यामुळे या मंचाचं आणि लोकमान्य सेवा संघ टिळक मंदिराचं महत्त्व, महती आणि गरिमा याबद्दल मला नितांत आदर आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेफ्टनंट जनरल खंडारे यांच्यासारखा एक स्कॉलर जनरल या मंचावर आहे आणि त्यांचा संवादक म्हणून मला इथे बघण्याची संधी मिळते, हे माझ्याकरता फार मोठं भाग्य आहे सर. आणि याकरता मी अतुल गोखले आणि सर्व विश्वास मंडळाचे आभार मानतो. जनरल खंडारे हे माझे गुरु आहेत कारण ते जेव्हा DSSC वेलिंग्टनमध्ये डायरेक्टिंग स्टाफ होते त्यावेळी 20 वर्षापूर्वी मी माझ्या आर्मी करिअरचा सगळ्यात महत्त्वाचा कोर्स ज्याला स्टाफ कॉलेज असं म्हटलं जातं तो त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी केला 2004 साली. थँक्यू व्हेरी मच सर फॉर बिईंग माय मेंटॉर. आजचा विषय संवेदनशील विषय जो आहे भारताची राष्ट्रीय सुरक्षा, शस्त्रसज्जता आणि रणनीती अर्थात इंडियाज नॅशनल सिक्युरिटी, कॉम्बॅट रेडीनेस अँड डिफेन्स स्ट्रॅटेजी. आणि या अशा एवढ्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर बोलण्याकरता वी कुड नॉट हॅव आस्क्ड फॉर अ स्कॉलर जनरल अदर दॅन जनरल खंडारे. दिस इज वन टॉपिक विच इज व्हेरी क्लोज टू एव्हरीबडीज हार्ट but quite far away from many of brains. So I think General Khandare would help us come some closer to that. हा विषय हाताळताना आपण मोठ्या विश्वपटलावरून आपल्या आंतरिक सुरक्षेबद्दल माहिती करून घेण्याचा प्रयत्न करू. So to start with, we will start from out to in, from the holistic global security scan to India's internal security concerns. And in the end, briefly, we would request you to touch upon the social responsibilities of the conscientious citizens of this country to be part of the overall security architecture. So with that, we go ahead. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की मी सरांना विचारलं की you'll be comfortable in which language? तर ते म्हणाले की मराठी, हिंदी आणि इंग्रजी कुठलंही, पण हा विषय असा आहे की त्यातले काही काही टर्म्स मराठीमध्ये सांगितलं तर कळणार आपल्यालाच कळणार नाही. त्यामुळे some topics will touch upon in English. So sir, to start with, as I said, we'll start with the global security scan. One question which everybody would like to know. The impact of the long drawn protracted wars which are going on two sides of the globe as of now, Russia, Ukraine, and on the other side we have Hamas-Israel conflict going on. There are a lot of lessons that all the armed forces have drawn out of this.
how does it directly or indirectly impact our national security concern? Firstly, a very big thank you to the organizers. मी या मंचावर आहे, तुमच्यामध्ये बसलेलो आहे आणि मला हे एक फार आनंदाचा विषय वाटतो की we are talking something which is contemporary. Now, these long drawn protracted wars, the first point I want to say is there were certain myths, certain misgivings, misinformation which was being fed to us. आपल्याला नेहमी सांगितलं जायचं the era of wars is over, the era of conventional war is over. So that immediately went out of the window the moment the special operation started from Russia. And in February it will be 3 years. Yes, sir. Israel, Gaza, Hamas, Hezbollah, Houthis, Iran, it's already completed in October 2 years. Yes. The pehla myth, it is gone, that there won't be wars. The second myth is gone, that it will be a short, swift war. There is nothing like short, swift. The third myth which has been broken is, in fact, we all grew up being told by the armchair strategists कि international players will intervene. And I want to ask myself and others also, why will international players intervene? They will intervene only for 2 reasons. ते आपल्याला शस्त्र विकायसाठी येतील आणि दुसरं रिकन्स्ट्रक्शन मध्ये सगळे कॉन्ट्रॅक्ट्स ते लोक घेतील. That is all the interest that the international players have. Yes. And if we don't understand this, I think either we are being too simplistic or too foolish. So let us be practical and understand that we have to fight our own wars on our own terms. Don't expect any superpower to come and intervene in our conflict, whether it is along the northern borders or it is along the western borders or any borders for that matter, or even in the maritime domain. एक आणखीन गोष्ट याच्यातनं स्पष्ट दिसते. If we have to protect our own national interest, we should not behave like Ukraine. We must protect our national interest and not fight a war which the West has pushed Ukraine to do. Another thing which is very clear, when two countries are at war, म्हणजे रशिया युक्रेन मध्ये जो युद्ध चाललेला आहे, so what is the rest of the world doing? So I want to leave one small thought with you all. When Russia and Ukraine, or rather Russia and the West, they are fighting the war, China काय करत असेल या वेळेला? चायना शस्त्र विकत आहे कोणाला? रशियाला. What else is it doing? तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल, जेव्हा ही लढाई चालू आहे त्यावेळेला चायनानी युक्रेनमध्ये जमीन विकत घेतली आहे युक्रेनकडनं ऑफ द साइज ऑफ बेल्जियम. See, when people want to promote their national interest, they can do this. They can do things with Ukraine, they can do with Russia. So we have to be realistic, you know, this emotional outburst that no, we should only look at what, we should only help Russia. ऐसा कुछ नहीं है. हमको वही करना है जो हमारे लिए सही है. And I think I must compliment कि भारत सरकारने जे केलं, क्रूड ऑइल तिथून विकत घेतलं, आपल्या इंटरेस्टवर घेतलं, इथे त्याला रिफाईन करून आपण युरोपला विकलं. What is wrong in that? So, and if we have done this, you think the West has not done it? They've also done it. True. So, what basically the thing is, we have learnt so many things out of this war. And when I say these are long wars, so we have to be prepared that our defense manufacturing, both from the public and private sector, त्यांचं एक लॉजिस्टिक स्टॅमिना पाहिजे. बिकॉज यू विल नीड अम्युनिशन. तुम्हाला शस्त्र पाहिजेत. तर तुमच्या जितक्या ऑर्डिनन्स फॅक्टरीज आहेत त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे का? जर नसेल तर आपल्याला बनवायला पाहिजे. प्रायव्हेट सेक्टरला आपल्याला वर आणायला. आणि त्याच्यामुळे
हे आत्मनिर्भरता जे आपलं इनिशिएटिव्ह आहे, दॅट इज वन ऑफ द रिझन दॅट आत्मनिर्भरता. अँड आत्मनिर्भरता नुसतं मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये आहे का? नाही, प्रत्येक मंत्रालयात आहे. कारण आता जे नवीन युद्ध आहेत, दे नॉट रिस्ट्रिक्टेड ओनली टू The military. कायनेटिक. Absolutely. नॉन कायनेटिकमध्ये सायबर, इन्फॉर्मेशन, स्पेस हे सगळे आलेले आहेत. तर आपल्याला प्रत्येक प्रकारच्या युद्धासाठी तयार असायला पाहिजे. आता आज सकाळीच तुम्ही पाहिलं ते अबाउट ड्रोन अटॅक्स ऑन रशिया. Yes. दॅट विल हॅपन, दॅट इज अ रियालिटी. अँड ड्रोनचं जे रडार क्रॉस सेक्शन असते ते इतकं छोटं असते that the normal radars which are with us, which are there to detect an aircraft, they are unable to detect a drone. So your civil defense also has to be geared up. So I am talking about civil defense also. And one of the things which we both were discussing, which we can speak with more detail, is Yes. आता स्पष्ट झालेलं आहे की जेव्हा लढाई सुरू होते तेव्हा तुमचे जे बेस्ट सोल्जर्स आणि बेस्ट वेपन्स आहेत ते पहिल्या 10 दिवसात इंजर होतात किंवा संपतात. So you need a second line of defense. Yes. And that is what we are also looking at. Right. Thank you very much, sir. A linked question to what you have just said. Because of the long-drawn, protracted war between Russia and Ukraine and what is happening in Hamas and Israel, it is proved, or that myth has been shattered, that we are going to have short-span, intense warfare. It's going to be a protracted warfare. Are we as a nation prepared for that? If you could give some statistics permitting your confidentiality. See, when you look at statistics, for example, armed forces, आपल्याला पहिले सांगितलं गेलं की 15 लाख आपलं आर्म्ड फोर्सेसचं आहे. Then gradually because of COVID and other things ते 12 लाखवर आलं. आणि त्याच्यात मग आपण आता एक नवीन स्कीम आणलेली आहे अग्निवीरची. त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत त्याचे, आणि ती पॉलिसी आहे ती नवीन पॉलिसी आहे. तर इट विल टेक टाईम टू मच्युअर. बट मॅनपॉवर वाईज, ह्युमन कॅपिटल वाईज, this is all that we will have. We will not have more than that. So we need reservists. And today the reservist policy is something which is not working. So we have to ginger up our reservist policy. This is about the human capital. Sir. Now about the weapons, arms, ammunition. Nearly 75% of our military inventory has been from Russia, USSR and then Russia. Yes. And interestingly, we are dependent, especially in the Air Force, with a lot of machinery from Russia and Ukraine. Sir. Now because they both are fighting, त्यांचं हे युद्ध चाललेलं असल्यामुळे आपलं थोडंसं लॉजिस्टिक प्रॉब्लेम झालेला आहे. But when I spoke to the air chief just about a couple of days back, so I realized that our stocking policy was very good, because of which we were able to work around the deficiencies. But here I want to again point out a very interesting fact. When Russia and Ukraine are fighting, most of the factories, whether they are in Ukraine or Russia, have not been targeted by these two countries. Okay. Because we have been continuously getting our engines, we have been getting our spare parts from Russia and Ukraine both. And I have a feeling that somewhere in Putin's mind it is that when he captures Ukraine, then he must have those factories intact. I think that is a strategic thought which must be working on that. Sir. And why do I say that? Because most of the engines in Ukraine are manufactured by a company called Motoswitch. Sir. And the gas turbine engines also come from Ukraine. Both these factories have not been touched at all. That's interesting. Yeah. So that's another lesson for us. Yes. That if you are really serious and you really want to get after your adversary, then don't destroy the assets, because you'll need them. And that is one more lesson. If you correlate that with what China wants out of Taiwan, Taiwan has the biggest semiconductor chip industry. To my mind, it is my own analysis that because that semiconductor chip industry is there in Taiwan,
is the biggest insurance for survival of Taiwan. True. Because if China destroys that industry, then what is that small island going to get them, except for kind of a diplomatic or a political unification. Sir. Other than that, and the entire world will go down in absolutely doomsday because the semiconductor industry is there in Taiwan. So are we ready or not? It's a continuous process to keep improving our capacity. We had planning parameters जे आपले होते ते शॉर्ट वॉर साठी होते. बरोबर. आता आपल्याला ते वाढवावं लागून राहिले आहेत. थँक्यू सर. कमिंग क्लोजर टू आवर ओन बॉर्डर्स, आपल्याला सगळ्यांनाच सध्या बांगलादेशमध्ये ज्या काही घडामोडी होत आहेत त्याच्याबद्दल खूप उत्सुकता पण आहे, चिंता पण आहे, एक प्रकारचं ॲप्रिहेन्शन आहे. सो व्हॉट इज युअर रीडिंग ऑफ द सिच्युएशन, आणि आपल्या सीमेजवळ सध्या जी अस्थिर परिस्थिती आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि त्याचा आपल्या राष्ट्रीय सुरक्षेवर काय परिणाम होईल? हे बघा, आता जे आपण ज्याला म्हणतो ना ग्लोबल ऑर्डर, ॲक्च्युली आय से इट इज अ ग्लोबल डिसऑर्डर. अँड हे का मी म्हणतो, कारण हे बघा जितकंही जे सुपर पॉवर्स आहेत, एक्झिस्टिंग सुपर पॉवर्स आहेत, रायझिंग सुपर पॉवर्स आहेत, एव्हरीवन इज वॉन्टिंग की या भागात आपलं वर्चस्व असायला पाहिजे, आपलं अस्तित्व असायला पाहिजे. त्याच्यामुळे this term regime change has become very common, and regime change US is very good at it, and what is known as रशिया मध्ये एक त्यांचे फेमस जनरल झालेले आहेत मार्शल गेरासिमोव. तर त्यांचं एक डॉक्ट्रिन आहे गेरासिमोव डॉक्ट्रिन. त्या डॉक्ट्रिन प्रमाणे फोर्स इज टू बी यूज्ड ॲज अ लास्ट रिसॉर्ट. But that is exactly what Sun Tzu also said. Yes. That's exactly what Kautilya also said. So that's not something Gerasimov that he has started that. And what Gerasimov doctrine is that the US has already been practicing that to topple a government in whichever country. I think Bangladesh became a prey to that plan. आणि ते बांगलादेशमध्ये झाल्यानंतर आता आपल्याला काळजी करायचं कारण असं आहे, भौगोलिक दृष्टीने तुम्ही बघा, म्यानमार इज इन टर्ब्युलन्स, मणिपूर इज इन टर्ब्युलन्स, बांगलादेश इज इन टर्ब्युलन्स, वेस्ट बेंगॉल इज नॉट टू हॅपी अ सिच्युएशन, बिहार इज नॉट टू हॅपी अ सिच्युएशन, योगी हैज कंट्रोल्ड यूपी. सो दैट इज अ वेरी बिग comforting zone. Had Haryana not come up with the kind of election result that had come, I think that would have also been a major problem. Punjab as it is struggling to keep the Khalistani impact out. Otherwise, if you connect this entire corridor, you would realize somebody is thinking much more than what we are thinking, but in some foreign country. And that is what, when we see the deep state and the kind of activity which is happening, Sir. I think this is exactly that thing, conspiracy theory, that defeat or weaken your adversary by disturbing the periphery. I think Bangladesh is one of that case. Now, what are the options with us? Do we go in for a military intervention? I think it is a bit too early. Can we make use of information warfare? We should. Is there a case in point to generate a lot of world opinion? That's exactly what we are doing. So many a time when you see on the television that Prime Minister visiting Kuwait, Prime Minister visiting any other state, Oman for example. So while what comes out in the media is that he is meeting the people, he is spending time with the Indian diaspora, पण तुम्हाला असं वाटते का की ते तिथे काहीतरी बोलत असतील? काही ना काहीतरी चालू आहे. It may be a little too early, but तुम्ही जर थोडासा असा विचार केला, 1971 मध्ये असंच झालं होतं. Visits were happening. Visits always happen where consensus has to be drawn, global support has to be drawn. त्यावेळेला Indira Gandhi had gone on a long visit to European countries because Europe mattered. Today you are looking at an Islamic country in the neighborhood where Europe doesn't matter. And in any case, Europe is one of the weakest today.
and Europe is having a problem with the Islamic population. I think what matters today for consensus is the Islamic countries, and I think that's exactly what the Prime Minister is doing by visiting and having closed door meetings with the people who matter. More as it unfolds, we'll keep seeing. राईट सर. धन्यवाद सर. लिंक टू दॅट माझा पुढचा प्रश्न आहे तुम्हाला सर की वी आर लुकिंग ॲट इंडिया इमर्जिंग ॲज सुपर पॉवर बाय 2047. वी आर वर्किंग टुवर्ड्स दॅट. नाउ टू बी अ ग्लोबल पॉवर it's necessary that we have a military component that can actually project your powers outside, much beyond your own shores or your own borders. Is there a thought towards creating a dedicated force for such an overseas operation, or an arm which we can project our might across? पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला एक विजन दिलेला आहे की विकसित भारत 2047 हे आपल्याला एक दिलेलं आहे. Now what does it mean to be Viksit Bharat by 2047? We have said ki the GDP should touch 35 trillion. So if we are at 3.5 trillion and we have to reach 35 trillion, सगळ्यात पहिले तर विकसित होणं आवश्यक आहे. मग त्याच्या सोबत आपल्याला सुरक्षित होणंही आवश्यक आहे. नाहीतर आपण नुसतं विकसितच्या मागे लागलो आणि सुरक्षित सोडलं, we will go back in history where people used to say ये सोने की चिड़िया है, and then we became slaves. People say that we had so much of knowledge, आपल्याला इतकं ज्ञान होतं की नालंदातला जी युनिव्हर्सिटी होती तिथलं जे ग्रंथालय होतं तिथे बख्तियार खिलजीने ते पेटवून टाकलं आणि 4 महिने ते पेटत राहिलं. Why blame Bkhtiar Khilji? You blame yourself that you could not protect yourself. You forgot about the reality of life, that the world is not so civilized as you are. And you cannot live in a world where people will decide on how to fight you. No, you will not decide how to fight. So that is why we have to be ready. So when you say about do we have to project ourselves, the first requirement is to protect. And to protect is not only with a military. Now the new type of security system is, firstly, we all have heard of a term comprehensive national power. Now comprehensive national power म्हणजे काय? तुम्हाला आर्थिक दृष्टीने मजबूत व्हायचं आहे. You have to become a global power there. So whatever number of years that are left with us till 2047, we have to speed up. You say we have a 1.4 billion population, we have a demographic advantage. If you have 1.4 billion population, out of which 60% are youth, but they are not skilled, they are not job ready, they don't have the capability to take risk and become entrepreneurs, or आपली जी यंत्रणा आहे त्याच्यात बँक्स आहेत ते आपलं वेगळंच काहीतरी चालवतात. सो वी हॅव टू गेट एव्हरी वन टुगेदर टू से दॅट दिस 60% यूथ विच इज विथ अस, ते विकसित भारत असेपर्यंत, अँड यू सी वॉट एव्हर इज द एज, द मीडियन एज इज अबाउट 29 years. So if we are looking at another 20-25 years, by 2047 they will not be young anymore. So we have to ensure that we become rich when this population is young. What is the point in becoming rich after they become old? There is no point. And other countries will emerge then. So my first requirement is that economically we have to be so strong that other countries feel that इनको अटैक करने से गड़बड़ हो जाएगा, क्योंकि इनके पास इतना पैसा है कि ये अपने सुरक्षा के लिए खर्च कर सकते हैं. तर सगळ्यात पहिले आवश्यकता आहे दॅट युअर आर्थिक स्थिती त्याला मजबूत करायला पाहिजे. दुसरं, राजकारण. वी आर क्वाइट फॉर्च्युनेट देअर. पीपल मे और मे नॉट अग्री, बट यू लुक ॲट साऊथ एशिया, आय थिंक इंडिया इज द ओनली डेमोक्रेसी इन रिअल फॉर्म. आता रिअल फॉर्ममध्ये देर कॅन बी व्हेरिएशन्स इन अंडरस्टँडिंग, बट in Pakistan, no prime minister has lasted his complete term. Army keeps coming and going out. Bangladesh, same situation. Sri Lanka, same situation. Maldives, same situation. Myanmar, same situation. Afghanistan, same.
So you need political stability, and I think whatever political stability we have, that must continue. Otherwise, we will go back. 1970, around that time, Pakistan was the strongest in this region because they had tremendous American financing. Today, where are they? Because of the military takeover so many times, त्यांना त्यांच्या खायसाठी आटा सुद्धा नाही आहे. I don't think we should land up in that. So political stability is a must. The next one is technologically and intellectually we have to be strong. Being dependent on some foreign country to give you weaponry is a bad idea. Can we do 100% Atmanirbharta? There is no need to do 100% Atmanirbharta. Whatever you can manufacture here easily, the first step is to do that. Subsequently, whatever critical components we have to do, we must do that. Now, when you talk of military power being able to project, so projection essentially comes from Navy having a number of ships to be able to project and protect the Indian Ocean region, and the Air Force and the compatibility of the army with this. So that is where the CDS has been tasked to work out integration of the three services, a must. Now, do we have enough money in the defense budget? So now here lies the point. Ki today, if let us say we are getting 2% of the total GDP for defense budget, when we were at 2.5 trillion economy. By the time we become 5 trillion economy, that 2% actually becomes 4%. No? So money will increase. If the country increases its economic capability, so this will happen. So here again the armed forces also have to do a lot to ensure that our wastages are reduced, our money is properly spent, utilized, and whatever money is coming to us, we are able to utilize it much better than what we have done in the past. Aplayala, we will need ships positively, we will need Air Force much more than what we have. And most important, two more domains where we will need to do much more is space and cyber. The space madhe we are now actually accelerating. So far we had only 5 satellites for defense. Now as per the plan which has been unveiled, we are looking at 54 satellites which will come for defense. Wow. And out of those 54 satellites, 31 are to come from the private sector. That's good. Cyber, same thing. And in 2018, we created the Defense Space Agency, we created the Defense Cyber Agency, and one more. Now, having done that in October 2021, Pradhan Mantri, Pantapradhan TV वर आले, त्यांनी एक live व्हिडिओ कॉन्फरन्स केलं. त्याच्यात 10 स्टार्टअप्सला घेतलं त्यांनी आणि त्यांनी तिथे अनाउन्स केलं की डिफेन्स सेक्टर स्पेस is now open to private sector. That was a very big measure, and then he told ISRO, you get on to your strategic projects of going to Mangal, Chandra, जे काही करायचं आणि defense sector ला please leave them alone with the private sector. So there are changes which are happening, and once we keep developing this at a very fast pace, only then will we be able to become capable of going abroad or doing whatever we have to. Thank you, sir. That is quite reassuring. Taking a cue from your previous discourse, talking about Atmanirbharta. Atmanirbhar Bharat and the Indian defense industry are intended to be the cornerstones of India's defense needs as well as the strategic outreach. Is the industry ramped up to meet these challenges, and what are the timelines we are looking at? Okay, I'll just tell you how Atmanirbharta presently is, or in the last couple of years it has become. Ministry of Defense आजपर्यंत कधी या क्षेत्रात काही इनिशिएटिव्ह घेत नव्हती. Then we started something known as the IDEX challenge. तुम्ही लोक इंटरनेटवर जाऊन वाचा. IDEX challenge म्हणजे Ministry of Defense started giving out problem statements for the private industry and the public industry to say
की आम्हाला हे जे कंपोनंट्स आहे जे आजपर्यंत आम्ही फ्रान्सकडनं घेतो आहे किंवा रशियाकडनं घेतो आहे, आम्हाला प्रायव्हेट इंडस्ट्री याला इंडिजिनस करून देऊ शकते का. सो वी स्टार्टेड फ्लोटिंग दीज प्रॉब्लेम स्टेटमेंट्स इन ओपन डोमेन, open, absolutely open on internet. Then the designing organizations were created, like Navy already had something known as VESI. The Army Design Bureau came up and its equivalent in Air Force also came up. And just to give you a small example, in March 2022, the Navy came to me and said, we want to do 25 projects for indigenization. So I said, why 25? Why not 50? They said, okay, we'll do 50. So they came, they were ready. Let me tell you, they were quite professional, they were ready. They immediately within 2 days came up and said, these are the 50 projects which we want to indigenize. Simultaneously, General Rawat, who was a previous CDS, he had issued a list that these are in 4 batches and now total 500 plus projects, items, which can be made in India, which we do not have to import. So a positive list was identified that this import we will stop. That was a very positive measure for the industry. And then Navy, when it came with a list of 50, and we went to the Defense Secretary and we told him that, look, these are the 50 projects which Navy wants to do. So the Defense Secretary said, why 50? Why not 75? We are celebrating 75 years. So it became 75. And this was our discussion in March 22, and I think June 22, the Prime Minister announced that this is what we have got to do. Have we achieved those 75? We've achieved more than 75. Oh, that's quite good. So for those 75 challenges, we got 1,000 applications. And not only did we stop at that, we went on to create about 180 of these things, which means लोकांना हे करायचं आहे, आमच्या मिनिस्ट्रीनी कधी हे आधी केलं नाही. So we started doing that. We created money. Actually, any indigenization requires a lot of funds. So within defense industry, we started for the startups. So IDEX and then IDEX Prime, and now there is another scheme called Aditi. तर एका याच्यात 3 कोटी आहे, दुसऱ्या याच्यात 10 कोटी आहे, तिसऱ्या याच्यात 25 कोटी आहे, where we are willing to give. Now there are problems in this. The problem is, and a lot of you आपण इथे जे बसले आहात त्याच्यात तुम्ही बरेचसे लोक असाल कदाचित फ्रॉम बँकिंग इंडस्ट्री. बँकिंग इंडस्ट्री इज स्टिल नॉट कीपिंग पेस विथ आर ॲस्पिरेशन्स. आज कोणता स्टार्टअप समजा बँकेकडे जातो लोन मागायला, ते सगळ्यात पहिले म्हणतात की तुझं बँक स्टेटमेंट दाखव. आता तो विद्यार्थी आता बाहेर निघालेला आहे, त्याचे जो बँक स्टेटमेंटमध्ये दाखवायला नुसतं त्याचं एज्युकेशनल लोन आहे, अँड दे डोंट गिव्ह देम लोन. सो वी आर वर्किंग विथ द फायनान्स मिनिस्ट्री टू से that for startups and MSMEs, they must have a different kind of a thought process. Simultaneously, I am also trying to explore, and there are people from Mumbai who have already come up to me, can we create a defense bank? We are still thinking about it. We have still not been able to work it out. But here I must give you an example. जे महाराष्ट्र शासनाने केलं आहे, जेव्हा एक तमिळनाडू डिफेन्स कॉरिडॉर अनाऊन्स झालं, मग यूपी डिफेन्स कॉरिडॉर अनाऊन्स झालं, मला वाटतं त्यावेळेला देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री होते, त्यांना रिअलाइज झालं की हे आता सगळे उद्योग बाहेर जाणार आहे. तो ही गॉट होल्ड ऑफ IDBI, पुट मनी विथ IDBI, and that suddenly spurred up a lot of activity in Mumbai, Pune, Nashik, Nagpur. 500 कोटी त्यांनी दिले, मग ते 500 कोटी एकदम युटिलाइज झाले, मग 750 झाले, मग आता 1000 कोटी. I think out of the many states that I have seen, this was the best initiative taken by Maharashtra government. So we are on the way, but we are still far behind, but we need to work much more. धन्यवाद सर. खरं तर या विषयावर आणखीन खूप काही ऐकायला आवडेल तुमच्याकडनं, पण एक वेळेचं पण बंधन आहे, त्यामुळे आय एम टेकिंग द क्वेश्चन टू द नेक्स्ट डोमेन. Basically talking about the various threats that we have. I will frame the question in a way that the modes and means of posing threat to any nation
has multiple options ranging from space to subsurface or from cyber to terrestrial attacks, and many other non-conventional indirect approaches, including the chemical, biological, radiological and nuclear warfare. So can you please educate the audience about the new forms of warfare, which is not restricted to borders, but which starts right from the See, hinterland? how you look at the world today is every country realizes that fighting a conventional war is costly, so a particular superpower does not want to start a conventional war but wants the adversary to get involved in a conventional war. So like USA has drawn Russia into a conventional war, so which is a big drain on Russia's economy and Russia's human resource. But America is not involved. Somebody else is fighting for them. Yes. So this is like playing billiards. कौन सा बॉल किसको मारेगा और कौन सा पॉट होगा पता नहीं, True. बट मुझे कोई नुकसान नहीं होने वाला है. So that is what is the new form of warfare. Whether why should I put my soldiers at risk? Why should I not fight from a distance? तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. जेव्हा तुम्ही सगळ्यांनी 2017 मध्ये डोकलमचं ऐकलं असेल, ॲक्च्युली ते डोकलम म्हणजे चुकीचं नाव आहे. दॅट इज डोलम प्लॅटो, बट सेन्स मीडिया सेड डोकलम, तर आपण डोकलमच म्हणतोय. त्यावेळेला आणि नंतर गलवान या दोन्ही त्या काळखंडात अमेरिकन्स वर ऑलवेज आफ्टर अस. व्हॉट मोर डू यू वॉन्ट, व्हॉट कॅन वी गिव्ह यू, and then quietly they'll ask, what will you do? We used to tell them, listen, you give whatever you want to give, very happy, thank you, but what we will do is what we will do. We are not going to ask you and we are not going to tell you. माझं analysis याच्यात हे आहे, and at least because we are a closed door meeting, or I can at least share with you, जर भारताची आणि चीनची लढाई झाली असती, त्याच्यात सगळ्यात जास्त फायदा कोणाचा असता तुम्ही सांगा? अमेरिकेचा. का? लढाई झाली असती, आपण अमेरिकेला म्हटलं असतं की शस्त्र पाहिजेत, त्यांनी आपल्याला फ्री तर दिले नसते, त्यांनी आपल्याला चार्ज केलं असतं ना. आणि त्यावेळेला जे चार्जेस असतात दे आर एक्झॉर्बिटंट, कारण आपल्याला गरज असते. आणि दुसरी गोष्ट, हे तर झालं त्यांचं कॉमर्स, बट फायनली America wants China to go down in its capability, and if there is a war, any country will go back by about 10 to 20 years economically. आणि तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, Americans would have understood at what technological level of preparation is China. So we were very clear in our mind that whatever help you are giving, thank you, but we will decide whether we will go to war or we will protect our territorial sovereignty and deal with China in our own way. So that is one way of what is called as proxy war. Cyber मध्ये एक, cyber is one of the new domains. बरं, आपल्याला सगळ्यांना मी एक गोष्ट सांगतो. तुम्हाला वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियामध्ये नेहमी ऐकायला मिळते की सायबर अटॅक झाले आणि आपली ही वेबसाईट डिफेस झाली. डिफेस होणं इज नॉट अ प्रॉब्लेम एट ऑल. वेबसाईट्स विच आर फॉर ओपन डोमेन विल गेट डिफेस्ड. इट इज लाईक अ कंपाऊंड वॉल. बाहेर कोणी काही लिहून चाललं जाईल तर ती भिंत तर नाही पडत आहे ना, आणि तुमच्या घरातलं तर कोणी सामान नाही नेलं ना. तो सिमिलरली इफ अ वेबसाईट इज डिफेस्ड देयर इज नथिंग टू वरी, बट इफ युअर डेटा हॅज बीन स्टोलन देन यू हॅव टू वरी. So that is our biggest worry today, is to keep our data intact. Now we are quite slow in getting our data security because a 1.4 billion population generates huge amount of data. तुम्ही WhatsApp वर जेव्हा काही मेसेजेस एक दुसऱ्याला पाठवता, that is data. आपलं प्रॉब्लेम काय आहे? पूर्ण जगाचाच प्रॉब्लेम एक आहे की इंटरनेट इज ओन्ड बाय USA. Whatever we do, that entire data goes to all the servers and all the clouds which USA or US companies have.
then they do with their algorithms big data analysis आणि sentiment analysis ज्याच्यावर मार्केटिंग होते, ज्याच्यावर हे डिसाइड होते की कोणती पॉलिटिकल पार्टी फेवरेबल होऊ शकते. तुम्हाला सगळ्यांना वाटतं की व्हॉट्सअप इज फ्री. देर इज नथिंग फ्री इन दिस वर्ल्ड. neither WhatsApp is free, nor Facebook is free, nor Instagram is free, nor TikTok is free. Everything is for a reason. आणि तो जो आपला डेटा बाहेर जातो, सो देर आर ओनली 2 countries, 2 देश आहेत ज्यांनी तरी आपला स्वतःचा डेटा वाचवून ठेवलेला आहे. वन इज चायना अँड वन इज रशिया. त्यांनी स्वतःचं एक सायबर फेन्सिंग केलेलं आहे. स्वतःचे त्यांचे व्हॉट्सअपच्या ऐवजी त्यांच्याकडे WeChat आहे. So they don't use WhatsApp, or they don't use the platforms which Americans have given. What is our situation? We better get our WhatsApp right. We better get our own Facebook. And there is a lot of work which is happening. We are trying to get our semiconductor industry in place. We are insisting that our data will be on our data cloud. याच्यात प्रत्येक नागरिकाची भूमिका आहे. आपल्यापैकी किती लोकांनी ऐकलेलं आहे नाव श्रीधर वेंबू? श्रीधर वेंबू, इंडियन engineer who was in USA, came back, brought whatever money and technology he had. He started his company in his village. He wears a dhoti, he wears a half shirt and goes on a cycle. And he has made the first antivirus which is of India, Zoho, and he is making a cloud, Zoho. But how many of us are using that? We are still busy utilizing the IT products, the digitized products which are from abroad. So we have to learn and say that if we get our IT, digital, cyber hygiene, whatever you want to call it, in control, then our digital colonization will reduce. So we all have to participate in that. The moment we talk of cyber, everyone suddenly thinks of hacker. So it is like a football match where there are 11 players in the team. There is one center forward, there is one goalkeeper. Everyone cannot be a center forward and everyone cannot be a goalkeeper. So there is a role specifically for everyone. Cyber defense मध्ये role आहे citizens चा. नाउ स्पेस मध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं, इन्फॉर्मेशन वॉरफेअर इज द न्यू डोमेन थ्रेट. सायबर एनेबल्स इन्फॉर्मेशन वॉरफेअर. स्लीपर सेल्स प्रोपोगेट इन्फॉर्मेशन वॉरफेअर. तर आपल्याकडे जर स्लीपर सेल्स आहेत, आपल्याकडे मीडियामध्ये कंटॅमिनेशन आहे, तर इन्फॉर्मेशन वॉरफेअर विच इज टू टार्गेट द कॉग्नेटिव्ह डोमेन. एक सगळ्यांना लक्षात आलेलं आहे, आता नवीन जे युद्ध पद्धती आहे त्याच्यात इन्फॉर्मेशन हॅज बीन वेपनाइज्ड. आणि ते कोणाविरुद्ध वापरायचं आहे? त्या समाजाविरुद्ध वापरायचं आहे, तिथल्या फॉल्ट लाईन्सला ॲग्रिवेट करायचं आहे, आपसात भांडणं करायची आहेत, आणि तिथली जी लीडरशिप आहे त्याला त्या इन्फॉर्मेशनने टार्गेट करायचं आहे. केस इन पॉइंट, इजिएस्ट टू अंडरस्टँड, शेख हसीना. इफ यू अंडरस्टँड हाऊ दॅट हॅज हॅपन्ड बेस्ड ऑन द नॅरेटिव्स दॅट वर pushed in, and such a strong leader for so much of time, she was just removed. So information warfare is something which is now being done with this 6-inch weapon which is in our pocket or in our purse. On a daily basis, that weapon is firing hundreds of bullets at us, provided we understand that these are the bullets. So some message comes, कोणतेही एक मेसेज आपल्याकडे येतं, आपल्याला काय करायला पाहिजे? देर आर ओनली 3 थिंग्स. 3 गोष्टी करा. जर देशासाठी चांगलं मेसेज आहे, पुढे पाठवा. देशासाठी वाईट मेसेज आहे, ज्यांनी तुम्हाला पाठवलेलं आहे त्याला प्रश्न करा, हे कुठून आलं, रिलायबल आहे का? दॅट मेसेज स्टॉप्स. आणि तिसरं, लकीली म्हणजे आपल्या याच्यात, आपल्या समाजात एक फॅमिली सिस्टम आहे, एक गुरु शिष्य परंपरा अजूनही आहे. आपल्याला जर डाऊट आहे की हे मला समजून नाही राहिलं मेसेज काय आहे, तर आपल्याला विचारायला पाहिजे. कोणी मोठं असेल किंवा नवीन पिढी आपल्यापेक्षा हुशार आहे, त्यांनाही विचारता येते की हे लिंक क्लिक करायला पाहिजे की नाही.
सगळ्यात जास्त सायबर अटॅक्स आपल्या देशावर दोन अशा तारखा आहेत जे मी तुम्हाला सांगतो. G20 जेव्हा झालं तेव्हा सगळ्यात जास्त सायबर अटॅक्स आपल्यावर झाले. राम मंदिरचं इनॉग्रेशन जेव्हा झालं त्या दिवशी सगळ्यात जास्त सायबर अटॅक झाले. तुम्हाला कोणाला कळलं का? देशाने ते हँडल केलं. आणि या दोन तारखेला जे आपल्यावर सायबर अटॅक झाले, who handled it? There were young college kids, there were young IT professionals who did not charge a single penny. Wow. And now that has become a little formalized under MHA. So we have that capability, and India can find solutions from within us. We don't have to go and look for every solution in Silicon Valley. आणि हे आपल्याला जर एक रिअलाइज झालं की न्यू वॉरफेअरमध्ये पण आपण आपले उत्तरं शोधू शकतो. सो दॅट इज द थर्ड वन. नाउ बायोलॉजिकल केमिकल विच यू एक्सप्लेन टू मी. हिअर कम्स द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट की जी आपली गव्हर्नन्सची पद्धती आहे दॅट हॅज टू चेंज. अँड आर्मी कॅनॉट डू एनिथिंग फॉर दॅट. ते समाजालाच करावं लागेल. युनियन कार्बाईड झालं त्याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? करप्शन. कोविडमध्ये जितके प्रॉब्लेम झाले त्याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? करप्शन. म्हणजे एक छोटीशी गोष्ट सांगतो की एक प्रायमरी हेल्थ सेंटर असते, त्याचं जे डिझाईन आहे ॲक्सेप्टेड डिझाईन ऑल ओव्हर, त्याच्यात कमीत कमी 5 खोल्या असायला पाहिजे, ज्याच्यात एका याच्यात डॉक्टर बसेल, एका याच्यात नर्स बसेल, एका याच्यात फार्मसी असेल, एका याच्यात पेशंट असणार बसायला, आणि एक डिटेन्शन रूम तरी असायला पाहिजे ना. तुम्ही कुठेही जा, प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये एक खोली आणि एक वरांडा आहे. बाकीच्या 4 खोल्या कुठे गेल्या? कोणाच्या तरी बँक अकाउंटमध्ये आहेत. तर ते आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हापर्यंत आपण हे करप्शन नाही कंप्लीट कव्हर करत, तर ही एक मोठी फॉल्ट लाईन आहे. आणि माझा एक अनुभव आहे आणि माझं हे ॲनालिसिस आहे की मागच्या 75, 77, 78 वर्षात सगळ्यात जास्त नॅशनल लॉसेस जर कुठे झाले आहेत, इट इज बिकॉज ऑफ पुअर लॉ एन्फोर्समेंट अँड पुअर गव्हर्नन्स, अँड दॅट इज वन थिंग विच वी नीड टू करेक्ट इमिजिएटली. तर हे न्यू फॉर्म ऑफ वॉरफेअरमध्ये जे आपले ॲडव्हर्सरी आहेत, दे विल फर्स्ट सी व्हॉट इज युअर फॉल्ट लाईन अँड दे विल टार्गेट दॅट. धन्यवाद सर. थँक यू व्हेरी मच फॉर मेकिंग अस रिअलाइज अबाउट अवर फॉल्ट लाईन्स. मुव्हिंग फॉरवर्ड, आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स आणि ऑटोमेशन याचा खूप विचार केला जातो, खूप बोललं जातं. तर ॲज पर यू, आपली राष्ट्रीय सुरक्षा आणखीन मजबूत करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन यांच्या ॲप्लिकेशनबद्दल काय विचारसरणी आहे सध्या? आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एक असा टर्म आहे विच इज फॅशनेबल नाव. इट इज रिक्वायर्ड, it is essential, but before that what is required? Data. So you have to first get your data in place. How do you do that? कोणत्याही कॉलेजमध्ये जा किंवा कोणत्याही शाळेत जा, सगळे AI फ्लॅश करतील, पॉवर पॉईंटवर दाखवतील, आणि कोणताही विद्यार्थी असेल तो उभं राहून काहीतरी बोलेल, and then he'll say की sir data is the new oil and data is the gold. So if it is gold you have to protect it, no? You don't have to let data escape you. आपल्याला सगळ्यात पहिले डेटा ॲग्रिगेशन सगळ्या डिपार्टमेंट्समध्ये करणं आवश्यक आहे. दॅट इज वेन वी विल हॅव मोर डेटा, विच डेटा अँड AI, द रिलेशनशिप इज ऑफ पेट्रोल अँड अ स्कूटर. इफ AI इज द स्कूटर, डेटा इज द पेट्रोल. So you can have AI functioning only if you have petrol. So that is data. If you have more petrol, the scooter will go further. If you have less data, it will start and go up to that place. So our requirement is first, whatever amount of data we have of the last 70 years, 80 years, त्याचं ॲग्रिगेशन करायचं. त्याच्या पुढे एक प्रोसेस असते, त्याला म्हणतात हार्मोनायझेशन. डेटा इज रिसाइडिंग इन डिफरंट प्लेसेस, इदर इन हार्ड कॉपी, सॉफ्ट कॉपी. त्याला सगळ्याला आपल्याला डिजिटाईज करून त्या फॉर्मॅटमध्ये आणायचं, ज्याला म्हणतात AI रेडी डेटा. Are we there? We are not there. Why?
this data harmonization process is the most difficult process. It is tedious, time consuming, and nobody gets a Padma Bhushan for that. So people are looking for only those things which are recognized. But data revolution is a must. So that is my first point. Now AI, robotics, automation, mechanization. याचा जर आपण पाहिलं, see what China did. China announced its mechanization as the first step. Then they said automation, and along with automation they said informatization and intelligentization. That is the sequence in which one should be going. So if mechanization is done, your manpower which is on jobs which are not productive get released for productive jobs. So that is mechanization power. And if you get into automation, the time and speed at which you can work, it gets accelerated. Once you've done that, and now you use AI, machine learning and data, you will get into informatization, because information is now getting churned into your working. Yes. And then when you say intelligentization, this is where sensors come into place. This is where supercomputers come into place. Now today all our sensors, or most of our sensors, are coming from abroad. So that is one main issue where we have to start getting our sensors being made in India. We have young entrepreneurs who we are trying to encourage to say, get the sensors manufacturing here. I think there is a young entrepreneur here, Amit. Yeah, I have been encouraging him to collaborate with, he is actually one young engineer who's sticking out his neck, spending a lot of money and doing something that the country needs. Today he may not be recognized, but very soon he'll be recognized when he starts making sensors in India. Amit, may I request you to stand up, let the people see who Amit is. Thank you. I have another story to tell. You talked about robotics. About 7 or 8 years back, मी पुण्याला गेलो असताना मला कोणीतरी एका NRI शी इंट्रोडक्शन करवलं की सर ही इज अ यंग NRI फ्रॉम पुणे अँड ही इज इन टेक्सास, त्याची एक कंपनी आहे आणि तो रोबोटिक्समध्ये AT&T सोबत कोलॅबरेट करतो. तर मला थोडासा इंटरेस्ट वाटलं, तर आम्ही दोघं बसलो अँड आय केप्ट आस्किंग हिम, ही केप्ट टेलिंग मी व्हेरी प्राऊडली. इनफॅक्ट त्याचं मला खूप अभिमान वाटत होता की हा यंग इंजिनियर आपल्याकडे शिकलेला आणि टेक्सासमध्ये जाऊन रोबोटिक्स करतोय, AT&T कंपनीसाठी काम करतोय म्हणजे त्याची कंपनी AT&T साठी काम करत होती. So I just told him, why don't you come back, not fully, but you can get back your experience here. Why don't you do something here? So he must have got inspired. He would have spoken to his family. In the last 5 years, he has set up a couple of factories in Pune. Today he has got 700 people working. Out of those, I think only 54 or 84 are in US, rest are all in India. Oh, great. And with that robotics knowledge and AI knowledge, we have given him problems to say that, look, आमचं जे आर्टिलरीचं गन असते, मोठी तोप असते, त्याला चालवायला एक सगळ्यात मोठी तोप असते 155 मिलीमीटर, त्याला चालवायला त्याचं गन क्रू 11, मग 130 मिलीमीटर तिथे 9, 105 मिलीमीटर त्याच्यात 7. We said we can reduce this if you give us a robot which can clean the barrel, inspect the barrel, tell us if the barrel is safe to fire or if there is a metal failure, and he is doing that. Now we still haven't introduced that, but these factories are now working on such solutions. So that is where we are going with AI and robotics. So I just give you one example. So when people say young Indians are going abroad and that is a brain drain, I am a very positive person. I say no. This is a return on investment. They will go there, they will learn at the cost of the Americans or the French. They will come back here and they will invest here. Thank you, sir. That's a very positive and encouraging note. Should we move ahead? Yeah. Atul, we are nearing 9 o'clock. Last 10-15 minutes we will leave for open house.
So another 2-3 questions we should Okay, have. fair enough. Something which is very close to us, where all of us are involved directly, not even indirectly, is the use of social media. We all acknowledge that social media is a double-edged weapon. So what is the effect of social media on the national security, internal security, and how can we use it to our advantage and not falling prey to the second edge of the सोशल मीडियाचे एक्झाम्पल्स मी देतो तुम्हाला. एक काही वर्षापूर्वी सोशल मीडियावर एक मेसेज आला बँगलोरमध्ये की द लोकल्स आर गोइंग टू अटॅक पीपल फ्रॉम नॉर्थ ईस्ट. तुम्हाला आठवते का? अँड दे वॉज स्टॅम्पीड ॲट द रेल्वे स्टेशन इन बँगलोर. That is a negative use where people can use it. It is very simple. If I am able to put a message in your cell phones, say for example you are traveling by train and you have a ticket or something which says that your berth number is number 1, and I hack into cell phone of the passengers who are traveling and everyone has seat number 1, what will happen? And if I do that on 100 railway stations, what will happen? So that is what social media is to its dangerous thing. Now how have we used social media to our advantage? I do not know. तुमच्यामधनं किती लोक ते YouTube बघतात ज्याच्यात काही असे यूट्यूबर्स आहेत पाकिस्तानमध्ये ज्यांनी मागच्या 2 वर्षापासून कंटिन्युअसली तिथे इंटरव्ह्यूज घेणं सुरू केले की इज पाकिस्तान बेटर और इंडिया बेटर. And what comes out very clearly is the hardline focus of the Pakistanis, especially the madrasa attendees. I am not even calling them educated. So they are the ones who will always say India खराब है. अच्छा ठीक है तो नहीं इंडिया को तो हम कल हरा देंगे. So you get a sentiment and analysis कि what is the population thinking about you. And these YouTubers, obviously nobody works for free. But these YouTubers in social media are working towards making people realize in Pak-occupied Kashmir that people in Indian Kashmir or whatever is our portion of Kashmir are happier, they are more developed, and the condition of people in POK is very bad. Condition of people in Baluchistan is very bad. Condition of people in Pakistan, Khyber Pakhtunkhwa is very bad. Their army is very bad. So that is a social media. Actually, it's not that it's a false narrative. Actually, it is so. Pakistan army is an army where they run businesses. आता ते आपण उघडकीस आणून ते सोशल मीडियावर आणत आहे. आता ते उघडकीस आणणं खोटं नाही आहे, ते खरं आहे. आतापर्यंत आपण आधी करायला पाहिजे होतं हे. एक पाकिस्तानी ऑथर आहे आयशा सिद्दीका. तिचं पुस्तक तुम्ही वाचा. यू विल रियलाइज हाऊ बॅड Pakistan army, they manufacture or they run industry in which they manufacture cement, they manufacture cornflakes, anything and everything. Why should an army be running industry like this? They have their housing agencies in which the best possible land in Pakistan is taken away by their housing agencies. They run their airlines, private airlines is being run by the Pakistani Air Force. The National Logistic Cell, NLC, they are running transporting trucks there. तुम्ही कधी विचार करू शकता की आपली आर्मी असे ट्रक्स चालवेल इथे जसं अगरवाल पॅकर्स अँड मूव्हर्स टाईप. पण ते तिथे आहे. तर त्या लोकांना हे जाणकारी करून देण्याचा एक उपयोग सोशल मीडियामुळे झाला आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघा आता त्यांच्या पॉप्युलेशनचा विश्वास त्यांच्या आर्मीवरनं कमी होत चाललेला आहे. So this is one good way of using externally. Internally, whatever we are doing, positive should be given out. Externally, if there is something which our scientists have been able to achieve, it should be shown in limited way, so that people outside say कि अरे इनके पास hypersonic है, अरे इनके पास nuclear है, तो लड़ाई नहीं लड़ना. So that is a deterrence value which social media can help. Dhanyavad sir. As initially I said, we will be coming from out to in. We spoke about the global scan. We spoke about at the national level. Coming to the local level, sir, या शहराने, मुंबई शहराने इतिहासात अनेकदा सागरी मार्गाने
निर्माण होणारा सुरक्षेचा धोका बघितलेला आहे, हाताळलेला आहे, अगदी युरोपियन्स इन्व्हेडर्सपासनं ॲज लेट ॲज 26/11. सो सागरी सुरक्षेचा धोका लक्षात घेता या धोक्याचा सामना करण्यासाठी काय उपाययोजना आधी होत्या आणि 26/11 नंतर त्या आणखीन कशा जास्त दूर करण्यात आल्या? जे what you said about population of Mumbai, hats off to population of Mumbai, the kind of pressures they have seen, the kind of incidents they have seen, and still Mumbai continues to function endlessly. This is one amazing story. That calls a round of applause. Yeah. I think so. Now, earlier we did not have that kind of technology where we used to look at maritime surveillance using coastal radar chain or communication monitoring or from space. Now, as we keep increasing with our satellites, so there are two different kinds of satellite requirements. The Army and Air Force requires a different kind of satellite. The Navy requires a different kind of satellite. In addition to that, there are cyber solutions where dark net has to be explored, from where a lot of information is taken out. So all that is work in progress. I cannot say that a complete solution is in place. Coast Guards, their capability by you giving them a lot of radars has also improved. There is a plan where the Navy has to use in their harbors detection of underwater, whatever you may call it, submarine or vessel. So that is also what Navy is working on. I may not be able to tell you more than that. But what is lacking? That is what I should focus on. I particularly feel very strongly that our civil defense and home guards is still weak. Unless we work on that, म्हणजे तुम्ही सिव्हिल डिफेन्स आणि होमगार्डचं तुम्ही त्यांचे रेम्युनरेशन पहा, इट इज लोअर देन मनरेगा रेट ऑफ मनी दॅट इज बिंग गिवन. सो सिन्स द टाइम दिस गवर्नमेंट हैज कम, देर हैज बीन अ लॉट ऑफ थॉट पुश. अदरवाइज at the national level, and that national level percolates down right to Mumbai, एक post है DG Civil Defense and Home Guards who sits in one corner somewhere in Delhi, and that was always considered to be a punishment posting. But today the DG who's there is one of the best DGs that we have put, and he's had experience in NSG, he's had experience in the PMO. So I think we've got the right man. It's only a question of how he gets his act right. And between the civil defense and home guards, now we are getting a lot of collaboration done with the armed forces, with the Navy, and with the Ministry of Defense. So these are all initiatives. The only thing that has happened that if a machine was rusted for 70 years, now suddenly you can't make it a Ferrari. It takes time. So we are still not in the best possible situation, but at least we know the direction and we know what is to be accelerated. Related question, sir, to the maritime security. Do you feel that to strengthen the maritime security architecture, we should have a concept like, you're privy to it, what we have in on the northern and the northwestern borders, like TA, home and hearth. So do you feel that there is a possibility that we start inducting sons of soil or sons of seas, if I may say so, to strengthen our maritime security architecture? One of the things which everyone must know, logically what do you feel that if Indian Navy is there or Coast Guard is there, सगळ्यात जास्त लोक कुठले असले पाहिजे? जिथे समुद्र तट आहे तिथले असले पाहिजे ना. Maximum are from UP and Bihar. And I remember in one of the interactions where the three chiefs were there, NSA Ajit Doval was there, I was there, and we were talking about Agniveer. And the naval chief, Admiral KB Singh, a very honest man, he said, sir, ये हमारे लिए काम नहीं करेगा. क्यों नहीं काम करेगा? Because वो 4 साल तो मैं उसको तैरना सिखाता हूँ. So anyway, that is a separate issue altogether. But what we realized is that people, sons of soil, are not joining Navy. Why are they not joining Navy? वो समुद्र में वैसे ही पैसे कमाने के बहुत रास्ते हैं, legal and illegal. So now, in that policy of 100 Sainik schools new, a lot of Sainik schools are coming along the coastal areas.
So we are getting them, catching them young, getting them to attend school, get them into a focus of nationalism, patriotism. तिथून एक सुरुवात आहे. दुसरं टेरिटोरियल आर्मी, that is one more initiative that is being taken. A lot of NCC units along the coastline have increased. There is a massive expansion of NCC because again youth have to understand, and they are the eyes and ears. Like I always give an example that during 1965 war, my father was posted in Delhi, I was in Delhi, and there used to be a blackout where all lights used to be switched off, and कोणी जर घरात काही आतमध्ये कोणता दिवा जळत असला तर ते बाहेर यायचं. तर सगळ्यात पहिले कोण रिस्पॉन्ड करत यायचं की तुम्ही तो दिवा जरा स्विच ऑफ करा, NCC cadets at night. So we will require multiple solutions. So territorial army or territorial navy is one part, NCC is another part, Sainik schools is another part. So all these put together will be a solution. Now China has done better. China has created a coast guard, a maritime militia, and every citizen has been put as a duty that whenever you go out for fishing, the first place where you should start fishing is not in Chinese waters but in somebody else's waters. So I think these are ways of doing things. धन्यवाद सर. Coming to last two questions, अतुल, if you permit. तुम्हाला काहींना माहिती असेल, काहींना कदाचित नसेल माहिती की जनरल खंडारे हिमसेल्फ इज अ स्कॉलर ऑफ मिलिटरी हिस्ट्री with a specific focus on the Maratha military history. So, sir, I would request की जर तुम्ही शिवाजी महाराज आणि त्यांच्या युद्धनीतीबद्दल आणि त्यांच्या स्ट्रॅटेजिक विजनबद्दल सध्याच्या परिस्थितीशी कोरिलेट करून काही पॉइंटर्स दिलेत तर ऑडियन्स विल बी एनलाइटन्ड. हे बघा, आपण सगळे जितकी मराठी भाषी आहे, मी महाराष्ट्र नाही म्हणत आहे, मराठी भाषी सगळ्यांना शिवाजीबद्दल एक आपुलकी आहे आणि आपल्याला एक त्यांच्याबद्दल आदर आहे, अभिमान आहे की आपण सगळे त्यांचे वंशज आहे. मला वाटते 6वीत होतो की 7वीत होतो, मला नक्की आठवत नाही, पण माझ्या आईने एक इतकं जाड पुस्तक श्रीमान योगी माझ्या हातात दिलं, रणजित देसाई, हे वाचून काढ. मी कधीच मराठी शाळेत गेलेलो नाही, मला कधीच मराठी आली नाही, एक्सेप्ट दॅट आम्ही घरी मराठीच बोलत होतो, आजही मराठीच बोलतो. तर तिने म्हटलं तुला हिंदी वाचता येते ना, तर ते वाच. आईला कोण नाही म्हणणार आहे. तर सगळं वाचन केलं, 1 महिना लावला, वाचल्यानंतर म्हटलं वाचलं, परत वाच सेकंड टाइम, बिकॉज इट हॅड स्टील नॉट संक इन की व्हॉट इज शिवाजी. आता शिवाजीला एका प्रश्नात उत्तर देणं इम्पॉसिबल आहे, पण तरी काही इम्पॉर्टंट गोष्टी तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. जेव्हा जनरल बिपिन रावत म्हणायचे की वी फेस अ 2.5 फ्रंट, आठवते तुम्हाला? चायना, पाकिस्तान आणि इंटरनल. शिवाजींनी किती फ्रंट फेस केले? आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मुघल, इंग्रज, पोर्चुगीज आणि सिद्धीज. तर मग कसं केलं त्यांनी? ही यूज टॅक्ट. आग्र्याहून निघाले आणि एक खूप छान पोलाईट लेटर लिहितात औरंगजेबला की मी तुम्हाला भेटून येऊ नाही शकलो, पुढच्या वेळेला भेटीन. दिस इज डिप्लोमॅसी अलॉंग विथ मिलिटरी. इंटेलिजन्स, बहिर्जी नायक, स्पेसिफिक इंटेलिजन्स. मला नाही वाटत, म्हणजे जर कोणाला माहीत असेल तर मला सांगू शकता, बहिर्जी नायकचं मी चित्र आजपर्यंत नाही पाहिलं. दॅट इज हाऊ अन इंटेलिजन्स पर्सन शुड बी. His identity is not on glamour. This is not like a Bollywood film की जिथे सगळं काही दाखवलं आणि मग त्यानंतर काहीच मिळालं नाही. सो इफ सुरतला जाऊन ते खजिना काढायचं होतं, बिकॉज शायस्ता खान हॅड लूटेड कंप्लीट साम्राज्य and he had to be taught a lesson. So Surat had to be actually captured and money had to be brought out to compensate the people, because finally the people are who matter. एक्झॅक्ट घर कुठे सोनं आहे, कुठे नाणे आहेत, सगळं त्यांना माहीत होतं. सो इंटेलिजन्स इज समथिंग विच इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. थर्ड थिंग, शिवाजी वन किंग हू नेवर स्टेड इन अ पॅलेस. लीडरशिप, you don't have to spend on frills.
He was born in a fort, he died in a fort, he fought from a fort. So leadership lessons are extremely important. You can't be spending on yourself. Whatever came out of Surat, everything was spent either for the people or creating a navy. Shivaji understood ki what is maritime trade. If Siddhis, Portuguese and British were stopping trade, he established his own navy, and thereafter these people were paying money to Shivaji to let the ships go. When you look at leadership, and Shivaji drew Afzal Khan into Zawri for what? He separated his infantry and separated his artillery. Basically, absolutely. Artillery could never reach the ghats. What else did he do? When he was going in, after all the negotiation that had happened, how many people will go, किती लोक जातील, काय जातील, ते जे त्यांचे जवळचे लोक होते त्यांनी म्हटलं की आतमधून जर असं ओरडायचा आवाज आला तर तुतारी वाजवायची जोराने आणि मग जिथेही आपले लोक आहेत त्यांनी अटॅक करायचं. आणि तसंच झालं. ते अफजल खानची त्यांनी ओरडाओरडा केला आणि मग सगळे तुटून पडले आणि ते अफजल खानचे जितके सैन्यातले लोक होते ते मारले गेले. लोकांनी नंतर विचारलं शिवाजींना, ते ठीक आहे तो ओरडला, पण समजा तुम्हाला काही झालं असतं तर त्यांनी म्हटलं की मी तर तुम्हाला हेच म्हटलं असतं ना की तुम्हाला आवाज आला तर कोणाचा आला, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. टुडे ऑल्सो इन दॅट एज ऑफ इंटरनेट you still have delays, but with that tutari 4 seconds and everyone was off. So this, when you see today, when people say कि अरे ये तुम bugles क्या बजाते हो, so there is a reason. You are aware of, we have bugle calls. Yes. Come here, go from there. So people don't understand, but all this thing was there with Shivaji, and I think most important, which all of us, especially the younger generation, has to understand, he was a very good son and Jijabai was a very good mother. I think that is the biggest lesson we have. Coming to the last question from my side, now you just spoke about the younger generation. Actually, I framed this question for the younger generation, but though I see very many young people, but not the generation per se. So I would request इथे उपस्थित जे त्यांचे पालक किंवा त्यांचे मेंटॉर्स आहेत त्यांनी हा प्रश्न लक्ष देऊन ऐकावं, त्याचं उत्तर लक्ष देऊन ऐकावं आणि ते त्या जनरेशनपर्यंत पोहोचवावं. सर, ॲट द एंड, what message would you like to give to the young generation to make the positive contribution towards national security and nation building during this Amrit Kal, so that 2047 we reach somewhere closer to the dream that we have thought of? One simple message for everyone and especially the younger ones: be a driver in this journey, don't be a passenger. Thank you very much, sir. And एक पार्लेकर या नात्याने मी समस्त पार्लेकरांच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो. Thank you. आणि as you had promised, we have the open house. Yes. Anybody from the audience? आपल्याकडे माईक असेल तर that can be passed, no? एक प्रश्न ऑलरेडी वर गेला आहे. 9:15 वाजलेत. आपण अजून एक 2-3 प्रश्न घेऊया. ज्यांच्याकडे प्रश्न असेल त्यांनी हात वर करा. आमचा शिपाई तिथे माईक घेऊन येईल. सर, जो प्रश्न आपल्याकडे आला आहे, प्रश्न असा आहे की भारताकडे बाहेरील शत्रूंचा मुकाबला करण्यासाठी 3 प्रकारचे फोर्सेस आहेत, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. परंतु देशांतर्गत शत्रूंचा मुकाबला करण्यासाठी सरकारने काय योजना आखल्या आहेत? अर्थात ते 2 शत्रू म्हणजे नॅरेटिव्ह आणि जयचंद ब्रँड. वी ऑल नो व्हॉट इट इज. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? पहिला पार्ट तुमचा प्रश्नाचा आहे की भारताकडे 3 अंग आहेत, सर्व्हिसेस आहेत. माझं म्हणणं आहे की भारताकडे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि चौथा आहे सिटिझन्स.
जर आपण आपली जबाबदारी नाही घेतली आणि आपण म्हणत राहिलो की नाही आमच्या सुरक्षेसाठी तुम्ही आहात, तर मग तुम्ही काय करत आहात? तर माझं म्हणणं आहे की चौथं म्हणजे नागरिक सगळ्यात महत्त्वाचं. बरं, सरकार काय करत आहे? परत त्याच्यात मी एक जोडू शकतो, मग तुम्ही काय करत आहात? तर जयचंद आहेत, तर जयचंदची ओळख कशी होणार? आपणच करून घेणार ना. जर वी आर 1.4 बिलियन सिटीजन्स, so we are 2.8 billion ears and 2.8 billion eyes. That's correct. But if we don't want to use it for national good, then Jaychand will prosper. That is the point. So first is, along with what the government is doing, we have to contribute a lot. Now, narrative, again, I told you very simply, all of us have education. आपल्या भारतात एक गोष्ट कॉन्स्टंट आहे, कोणत्याही भागात तुम्ही बघा, एज्युकेशनला खूप व्हॅल्यू आहे. नाव एज्युकेशनला व्हॅल्यू असल्यानंतर आणि दुसरं म्हणजे आपल्या फॅमिलीमधनं मिळालेले संस्कार, आईवडिलांनी दिलेले संस्कार, याचं दोघांचं कॉम्बिनेशन जर केलं तर काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे हे आपल्याला कळायला काही त्रास होणार नाही. प्रॉब्लेम कुठे येतो? समजा काही कुठून चुकीचं मेसेज आलं आपल्या मोबाईलवर, आपण काय करतो? सगळ्यात पहिले ते अमिताभ बच्चनचा कौन बनेगा करोडपती ऐकलं? फास्टेस्ट फिंगर काय असते? फिंगर दाबायचं, गेलं सगळीकडे. तर तुम्ही देशाला मदत केली आहे की देशाचं नुकसान केलेलं आहे? तर जे सरकार करते आहे ते एक पार्ट आहे, ते आपण एका मिनिटासाठी बाजूला ठेवू. आपण काय करत आहे त्याच्यावर जास्त विचार करण्याची आवश्यकता आहे. आता मी तुम्हाला तेही सांगतो की आता सुरक्षेची काय व्यवस्था आहे. नॅशनल लेवलवर पंतप्रधान आणि त्यांच्याबरोबर 4 मिनिस्टर्स आहेत, ते दॅट इज द टॉप मोस्ट लेवल ऑफ सिक्युरिटी विच इज कॉल्ड द कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी. फॉरेन मिनिस्टर, डिफेन्स मिनिस्टर, होम मिनिस्टर, फायनान्स मिनिस्टर अँड PM. And incidentally all 5 sit in north block or south block in a radius of 500 meters. Do these ministers have the capability of understanding everything? They may not be able to understand everything because they may not be experts. So there is somebody known as the National Security Advisor, Mr. Ajit Doval. He, for his own benefit, has a National Security Council Secretariat where we all worked. So we have experts from practically every field, and we give him issues to say, sir, this is serious, this needs to be looked at. And then he'll prepare and go and brief the CCS. And then he leaves the CCS, then a decision is taken by these 5 elected members and orders are passed. In addition to that, there are 3 important documents in the government. Allocation of business rules, त्याच्यात असते कोणी काय करायचं, कोणत्या मंत्रालयाने काय करायचं. दुसरं आहे ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस रूल्स, ते काम कसं करायचं. आणि तिसरी आहे युनियन वॉरबुक. युनियन वॉरबुक इज अ डॉक्युमेंट विच इज देअर फॉर एव्हरी मिनिस्ट्री, आणि त्याच्यात 3 भाग असतात. पहिला भाग म्हणजे when there is peace, what is it supposed to do? The second one, so far we had only 2. If there is war, what is it to be done? Now we have modified to bring a third one in the center. When there is peace, what is to be done? Short of conflict, what is to be done? And during conflict, what is to be done? Why did we bring in short of conflict? Today is an era where wars are not declared but wars are fought. Whether it is in the cyber domain, information domain, or any domain. So we have now 3 parts, and this book is with every ministry, signed by the cabinet secretary. So every person who is from the IAS, IPS, IFS or from the armed forces has to wait. So that is the book which is called the Union War Book, signed by the cabinet secretary. Every 5 years it undergoes a revision, and every 10 years it undergoes a comprehensive revision. So when you say what has the government done, government has got its activities, acts very clear, and training is also done as per that. In addition to that, there are a lot of things which are done at the NSCS, at
a technical organization known as the NTRO. There is critical infrastructure which is banking sector, energy sector, transportation sector. Protection of that critical information infrastructure, there is a organization which is working on that. A lot of roads in the forward areas have been developed. Lot of forward area villages are being now revitalized, border area development. So there is a lot which is being done. Internally, the government depends on the police, the state police, the CID, the IB, the the Intelligence Bureau. There is a problem here and that has to be addressed. For a very long time we have been saying police reforms are a must. तुम्ही इंटरनेटवर जाऊन सर्च करा, तुम्हाला DGP प्रकाश सिंग असं एक नाव दिसेल. He retired many years back. He is the first person from the police services who said police reforms have to be done. It has not happened till date because obviously turf issues are there. Last month he met the Prime Minister with his book in which he has mentioned why police reforms are a must today, and unless we do that, our internal losses will not be minimized, internal growth will not be speeded up, the internal fault lines with sleeper cells and politicization, all that. So police reforms and judicial reforms, these two things are a must. Unfortunately, any time the government, whichever is in power, brings up this becomes politicized. Media also starts getting political in this. So this is one big challenge which is required. Thank you, sir. धन्यवाद. नमस्ते, मी डॉक्टर गडकरी. सर्वप्रथम मी सगळ्या जणांच्या वतीने एक थँक्स म्हणतो की आम्हाला तुमच्यामुळे खूपच माहिती मिळाली. माझा प्रश्न असा आहे, दोन प्रश्न आहेत. एक प्रश्न असा आहे की आत्ता आपण गल्फ वॉर आणि याच्यामध्ये पाहिलं की ड्रोन्स म्हणजे एकेका वेळेला 700 ड्रोन्स साध्या साऊदी तेवढ्या ऑर्गनायझेशननी मारले. तर जेव्हा दुसऱ्या देशाशी आपली लढाई होईल त्यावेळेला आपण स्वतःला तेवढं प्रोटेक्ट करू शकणार का? असे 700 आणि 1000 ड्रोन्स एकेका वेळी आले आपल्या कोणत्याही शहरावर. तर दुसरा प्रश्न होता, तुम्ही बोलताना बोललात की आपल्या पंतप्रधानांनी इस्रोला सांगितलं आहे का तुम्ही या स्पेसपासून बाहेर राहा. ते असं का? म्हणजे उलटं इस्रो एवढ्या पुढे गेलं, त्यांचा तर उलट फायदा झाला असता. म्हणजे खाजगी आणि इस्रो दोन्ही काम केलं तर चांगलंच आहे. म्हणजे त्यांना का बाहेर ठेवलं आहे? बरं, तुम्हाला एक सांगतो. पहिला प्रश्न म्हणजे ड्रोन 700, 1000 हे येणारच आहे. तर आता सगळ्यात प्रायोरिटी आहे ऑन ड्रोन्स आणि काउंटर ड्रोन सोल्युशन्स. काउंटर ड्रोन सोल्युशन्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्याची तयारी चालू आहे. ड्रोन्सचा जो हल्ला होईल तो एक तर इंटरनॅशनल बॉर्डरवर होईल, त्याच्यासाठी BSF आणि आर्मी रिस्पॉन्सिबल आहे, त्यांच्याजवळ तयारी आहे त्याची. जर इंटरनली इतके ड्रोन्स येत आहेत म्हणजे तुमचं इंटेलिजन्स फेलियर आहे, पहिली गोष्ट. दुसरं, त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे? तर स्टेट पोलीस आहे त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल. एअरपोर्टच्या जवळ किंवा पंतप्रधानाच्या घराजवळ किंवा राष्ट्रपती भवनच्या जवळ जर होईल, then who is responsible? तो CISF is responsible. ते allocation of responsibility आणि प्रॉब्लेम सॉल्विंग ते चालू आहे. तर एक तुम्हाला मी एक खात्री देतो की दिस इज नॉट द एंड ऑफ द रोड, बिकॉज टेक्नॉलॉजी इज मूविंग सो फास्ट that every 6 months there is a technology upgrade. So whatever solutions we are finding today, we have to find a solution every 6 months, and that is what is going on. इस्रोला जर सांगितलं आहे की तुम्ही याच्यापेक्षा बाहेर राहा, त्याचं कारण आहे इस्रोमध्ये डिफेन्सचे लोक नाही आहेत. तर इस्रोला अंडरस्टँडिंग सायन्सची आहे, पण डिफेन्स आणि डिफेन्समध्ये जेव्हा डिफेन्स स्पेस एजन्सी आणलेली आहे त्याच्यात डिफेन्सचे लोक आहेत आणि DSA डिफेन्स स्पेस एजन्सी सोबत एक आणखीन ऑर्गनायझेशन आणलं आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं, त्याचं नाव आहे DSP. त्याच्यात सायंटिस्ट आहेत फ्रॉम DRDO अँड इस्रो. So it is not that we have just left ISRO out of that. That is one part. Secondly, इस्रोचं जे रिऑर्गनायझेशन झालं आहे त्याच्यात 2 ऑर्गनायझेशन अजून आणलेले आहेत. त्याच्यात एक IN-SPACE आहे. IN-SPACE is the only one which can deal commercially with people outside. So let us say we have to do a collaboration with France regarding space. So there will be people from ISRO, there will be people from Defense Space Agency, and we will together talk to them.
but responsibility hereafter is of Defence Space Agency. ISRO will be only in the helping role, because ISRO is not able to get the defense part or the strategic part together. They are good scientists, they are excellent space scientists. They have proved their worth, whether it is in Chandrayaan, whether it is launching space missions with the least amount of cost. But what is the new challenge now? The new challenge in space is, आम्हाला असे सॅटेलाइट्स पाहिजेत जे पोलर ऑर्बिटमध्ये आहे, जे इन्क्लाइंड ऑर्बिटमध्ये आहे. आम्हाला रेझोल्यूशन पाहिजे, सब-मीटर सब सेंटीमीटर रेझोल्यूशन. आम्हाला नेव्हीसाठी वाईट स्वॉथ पाहिजे. आता मी हे सगळं तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला समजत आहे का? इस्रोला नाही समजणार. So we have to find what is the best solution for ourselves. We want sensors which are there for electro-optical, for SAR, for thermal, for hyperspectral. हे समजू शकेल. In addition to that, we need space situational awareness. Space situational awareness म्हणजे आपले जे सॅटेलाइट्स आहेत अंतरिक्षात, त्यांना कोणत्या दुसऱ्या सॅटेलाइटने येऊन डिस्ट्रॉय नको करायला. तर त्याच्यासाठी आपल्याला रोबोटिक्स पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला AI पाहिजे. हे सगळे जे भांडण्याची गोष्टी आहेत हे आम्हाला कळते. म्हणून आम्ही इस्रोसोबत बसून हे करत आहे. पण इस्रोला हे सांगितलं गेलं आहे की तुमचं बजेट तुम्ही तिकडे लावा, DSAचं बजेट इकडे लावा, आणि नवीन रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी दोघं सोबत मिळून करा. पण रिस्पॉन्सिबिलिटी नाव हिअर आफ्टर इज व्हेरी क्लिअरली डिवाइडेड. Thank you, sir. Dhanyavad. Sorry, sir. Just one small question. Do we have time? Just one small question on the mandatory service in terms of countries like Singapore or smaller countries. We see this being done where a lot of the youth has mandatory service as a part of their policy. पण हे इंडियामध्ये जर का करायचं ठरवलं तर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर वाईज are we prepared for that, A? And B, is Agniveer a way of preparing for that, or some sort of a policy push towards that direction? Aditya, good to see you, and even better to see a question coming from you. Thank you so much. Okay. Firstly, Israel, South Korea, Russia, China, and many countries, conscription is there. Even Singapore, conscription is there. And the reason is those countries have population challenges where they need people for the armed forces. And so like Israel, for example, 18 to 26 boys come for 3 years, girls come for 2.5 years. And it's a very good policy. And I will tell you, when I visited Israel and I went to the Defense Space Center, and it is 4 floors underneath on the ground station. And in that entire floor there must have been about 200 girls sitting and controlling satellites, the output of the satellite, the command to the satellite. There were only 3 male members, 1 colonel, 1 lieutenant colonel, 1 major. So I asked them, please explain to me. They said these are all conscripts. They are trained for 5 months and they are able to drive that satellite. 18 years of old, she doesn't have a car driving license, but she is driving that satellite. So the point here is, similar things can be done in India, but it's quite a logistical nightmare as of today. The other point is, we definitely need a second tier, and that is why we looked at Agniveer. Now in India, you do anything, काही तुम्ही करा, त्याचं राजकारण होऊन जातं. अग्निवीरचं जेव्हा सुरू केलं होतं, so there was a lesson which was there, and I will draw your attention to Israel and Russia, Ukraine. Take it from me, when the war starts and the kind of lethality of weapons that we have, in the first 10 days, your best soldiers are either killed or they are injured and they are lying in hospital. And it is the second line which comes up and starts fighting the war. And that's exactly what's happening in Israel also, that's what's happening in Russia, Ukraine also. I'm in Delhi, I'm always in touch with the Israeli embassy. Do you know that
the people in Israel embassy have gone back, done their tour of duty and come back. That is what a nation is, and that is what a national resilience is. That come what may, we will do our national duty and we will come back. The second thing, Israel has a challenge of population, either they will fight or they will work in factories. Now this is the period when they have relied a lot on their friends, where a lot of industrial dependence has come on their friends. I am not naming the countries, but that's what has happened. If we continue with Agniveer, now take the statistics. Every year about 80 to 90,000 of our soldiers retire. And we are looking at Agniveer in a manner that about 30,000 of these Agniveer after 4 years will go out. 30,000, 10 years, 3 lakhs, we will have 3 lakhs second year. Now this we are not telling everyone outside, because this is something which is to be understood by us. We don't have to advertise this where China and Pakistan can pick it up, or even Americans for that matter. So this is one particular policy. Okay, we've done this policy. Now people say 4 years is too less. Okay. 30 or 25% is retention is too less. Okay, fine. You make a policy that is not cast in stone. Every policy is flexible and every policy is evolutionary. Every policy will change as per the situation. So if we feel that 4 years has to become 5 years, it will become. If we feel that 25% retention is not good enough, it will become 50%. But remember, there is a payoff. Your second line people will keep reducing. So the point here is, whenever you all hear कि अग्निवीर को criticize किया जा रहा है, लोगों को criticize करने दीजिए, लेकिन कम से कम आप लोग जो एक जिनका एक बौद्धिक स्तर काफ़ी हाई है, उन लोगों को ये समझना चाहिए कि ये सब this is noise, this is not sensible talk. And if people are looking at serving in the armed forces as an assured job, they are looking at the wrong place. If you have the passion, you have the commitment, then please come. But if you are wanting to come so that on every first you get a salary and after so many years you get pension, then you are not a true patriot and you are not a nationalist. So that is the reason why after 4 years we will select the best. Now when I am saying the best, there are a large number of people I interact with, they say, सर घर पे खेती है, घर पे बिझनेस आहे, व्यवसाय आहे आमचा, पण मला 4 वर्ष युनिफॉर्म घालायचं आहे. असे लोक आहेत जे बाहेर जातील. तुम्हाला माहित आहे, मी पण एक शॉर्ट सर्व्हिस ऑफिसर होतो. When I joined in 1978, we were 300 people who joined Officers Training School Madras. Now it is OTA Chennai. Out of those 300, only 270 passed out, 30 could not pass out. That's okay, there are different reasons for it. Out of 270, after 5 years, only 90 got permanent commission. Did anyone ask what has happened to the balance 180? वो भीख मांग रहे हैं क्या बाहर, या वो किसी जिहादी तंजीम को ज्वाइन किया, किसी ने पूछा? All those 180 are doing extremely well. They are either businessmen, they are industrialists. There is a person who's got immense amount of wealth. He's got factories in Vietnam and Saudi. There is a person who became a secretary in Himachal government. There are people who are lawyers. This is all out of that 180. So the question is, did this start now? Short service scheme has been going on for many years for officers. So it will happen for Jawans also. And if there are people who joined and who are not found to be fit, they may be fit elsewhere in society. Let them go out. Let them become industrialists. When they are coming out, they have about 12 lakh rupees in their pocket. They can do higher studies also. They can do skills. If I had come out of the army after 5 years, I don't think I would have had even 1 lakh in my pocket. So things have changed, things are improving, things will improve further. And we all have to believe that change is necessary, and change, if not done, then the entire system will stink. And I don't think we all want the system to stink.
थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे आपण पोचलेलो आहोत. आज आपण इथून जाताना सगळेजण भरपूर काही आपल्याबरोबर घेऊन जाणार आहोत, आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर डिस्कस करण्यासाठी, आपल्या घरच्यांबरोबर डिस्कस करण्यासाठी. तुमच्यासारख्या एक्सपर्ट्सने आम्हाला हा दिलासा तर सर नक्कीच दिला आहे की आमचा देश आणि आम्हीसुद्धा सुरक्षित आहोत, आणि हा दिलासा खरंच आपल्यासाठी सगळ्यांसाठी खूप मोठा आहे असं मला वाटतं. इन्फॉर्मेशन वॉरफेअरबद्दल सरांनी आपल्याला खरंच खूप चांगली माहिती दिली, जी उद्या माझ्या मुलांसाठी ऑफ तास असणार आहेत. मी शाळेत जाणार नाही म्हणून नाही, शाळेत जाणार आहे, पण हे जे सरांनी आज सांगितलं हे सगळं उद्या मला माझ्या 9वी-10वीच्या मुलांना नक्कीच सांगायचं आहे. कारण त्यांनी जे आपल्याला सांगितलं आहे की आपण आपल्यापासून सुरुवात करूयात ना. आणि लोकमान्य सेवा संघ ही आपली अशी संस्था आहे की जी ग्रासरूट लेवलला काम करणारी संस्था आहे असं मला वाटतं. सो आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर नक्कीच काही चांगला बदल, पॉझिटिव्ह बदल हा आपण घडवू शकतो. अधिक वेळ न घेता आता मी आमच्या ग्रंथालय समितीचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भट यांना विनंती करते की त्यांनी समारोपाचे 2 शब्द बोलावेत. नमस्कार. मला इथे समारोप स्पेशलिस्ट म्हणतात, कारण बहुतेक वेळा समारोप करायला मी असतो. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की समारोप करण्यासाठी कार्यवाहांनी मला 3 मिनटं दिलेली आहेत, म्हणजे 180 सेकंद. तेव्हा त्याच्या पलीकडे मी जाणार नाही हे माझं आश्वासन आहे. आज समारंभ संपताना सांगता करताना माझ्या मनात काय आहे, तर आमच्या ग्रंथालयातर्फे हा जो कार्यक्रम मुंबईच्या सुखद थंडीत पार पडला 2 दिवसाचा, तर त्याच्याबद्दल समाधान आहे मनात. समाधानाचं कारण असं की कार्यक्रम 2 दिवसाचा किंवा 3 दिवसाचा हे महत्त्वाचं नाही. गेल्या वर्षी 3 दिवसाचा होता, यंदा 2 दिवसाचा आहे, पण इट्स अबाउट क्वालिटी, नॉट अबाउट क्वांटिटी. आणि दोन्ही दिवस मला असं वाटतं की आमच्या श्रोत्यांना काहीतरी चांगलं ऐकायला मिळालं. कालचा जो अभि आणि न्यू हा कार्यक्रम झाला सोशल इन्फ्लुएन्सर्सबद्दल. आपण हा शब्द बऱ्याच वेळा ऐकतो, पण एक्झॅक्टली ते काय करतात हे माझ्यासारख्याला समजत नव्हतं. तरुणांमध्ये हे कार्यक्रम पॉप्युलर आहेत, त्यांना समजत असेल कदाचित. मला त्याच्यामध्ये खूप माहिती मिळाली की एक्झॅक्टली ते काय करतात, उदाहरणांसह. की साधं उदाहरण म्हणजे एक व्हिडिओ जो 3 मिनटाचा करायचा आहे त्याच्यासाठी 4 महिने मेहनत करून काय काय करायला लागतं. त्याच्यात थोडंसं दुर्दैवाची गोष्ट अशी झाली की ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता मुख्यतः ते तरुण कमी होते काल. म्हणजे 50च्या खालचं मला कोणी फारसं दिसलं नाही काल. परंतु असो, तर तरुणांना आमच्या ग्रंथालयाकडे आणि ग्रंथालयाच्या कार्यक्रमांकडे आकर्षित करण्याचा आमचा प्रयत्न असतो. तो चालू राहील आमच्या विविध कार्यक्रमांमधून, हे नक्की. आजच्या कार्यक्रमाबद्दल काय बोलू. जनरल साहेब, ब्रिगेडियर साहेब, आम्हाला खूप महत्त्वाची माहिती काय मिळाली खरी म्हणजे, तर गेल्या 10-12 वर्षामध्ये आपल्याकडे आत्मनिर्भरता आणि तयारी या दृष्टीने काय काय केलेलं आहे ही महत्त्वाची. म्हणजे आम्हाला सुरक्षिततेची एक भावना मिळाली याच्यामध्ये. आर्थिक, राजकीय, सामाजिक, तांत्रिक सगळ्या स्तरांवर आम्हाला चांगली माहिती दिली सर. एका वाक्यात सांगायचं आहे की एका शब्दात सांगायचं असेल तर महत्त्वाचा संदेश असा आम्हाला मिळाला की वीरभोग्या वसुंधरा, की ही जी पृथ्वी आहे तिचं राज्य वीरांनीच उपभोगायचं आहे, हे आपण सगळ्यात लक्षात ठेवूया. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार. ग्रंथालय समितीचे कार्याध्यक्ष श्री अतुल गोखले यांनी आभार प्रदर्शन करावे ही विनंती. धन्यवाद वैशाली. गेले महिनाभर सुरू असलेली तयारी, आज त्याचा समारोप झाला. खरं तर समारोप होत नाही आहे, अर्धविराम आहे असं म्हणूया, कारण मंगळवारी परत तुमच्यापैकी बहुतेक जण परत येतील. सुबोध भावेशी संवाद साधणार होता आपण ते ऐकण्यासाठी. अर्थात हा जो 2 दिवस आपण कार्यक्रम सादर केला तो पार पाडण्यामध्ये काही सर्व श्रेय आम्ही घेऊ शकत नाही. आम्हाला अनेकांचे हातभार लाभले, त्यांचे आभार मानणं खूप गरजेचं आहे. सर्वप्रथम आपले प्रमुख पाहुणे अभि आणि न्यू, अभिराज आणि नियती राजाध्यक्ष, ते अतिशय आनंदाने इथे यायला तयार झाले, त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच जनरल खंदारे सर, तुमचेही आभार
एका फोनवरती ते तयार झाले. मला माहिती त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे परांजपे काका आणि दुसरं म्हणजे मला आज जाणवलं ते की हा जो विषय आहे तो अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या हृदयात असलेली आत्मीयता आणि आय थिंक म्हणून त्या एका फोनवरती आले. तुमचे अत्यंत आभार मानतो सर. त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी संवादकांची गरज होती. अनुराज राजाध्यक्ष म्हणजे अभिचा भाऊ, छोटा भाऊ, त्याने ती फार समर्थपणे पार पाडली. आणि आज दिलीप पटवर्धन, दिलीप मगाशी म्हणाला मी आज या व्यासपीठावर इथे बसलो याचं कारण मी अतुलचा मित्र आहे. हे अर्ध सत्य आहे. म्हणजे तो माझा मित्र आहे, पण तो माझा मित्र आहे म्हणून मला हेही माहिती आहे की त्याने आपल्या देशाच्या सुरक्षतेसाठी जे योगदान दिलं आहे त्याची मला माहिती आहे आणि अभिमानही आहे. आणि आजचा जो विषय आहे तो उलगडून मांडण्यासाठी तुझ्या इतका दुसरा इन्सायडर कोणी नव्हता, मला माहिती असलेला, म्हणून तू इथे बसलेला आहेस. अभि आणि न्यूपर्यंत पोचण्यामध्ये आम्हाला मदत झाली अभिची आई अनुराधा राजाध्यक्ष. आणि मगाशी मी उल्लेख केला खंदारे सरांपर्यंत पोचण्यासाठी प्रभाकर परांजपे यांचं आम्हाला बहुमूल्य सहकार्य लाभलं. त्या दोघांचेही आभार. महाराष्ट्र कल्चर क्लब या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजकत आहे. त्याचे शहर संपादक समीर कर्वेजी यांचेही आभार मानतो. या गप्पा दृकश्राव्य स्वरूपात तुमच्यापर्यंत पोहोचवणारे मळेकर आज इथे बसलेत का नाही बसलेत मला माहिती नाही, बट त्यांचे आभार. आणि आज हे 2 दिवस जो कार्यक्रम पार पडला त्याच्या आठवणी कायमस्वरूपी जतन करण्यासाठी सुधाकर रायकर याची मदत झाली फोटोग्राफी आणि व्हिडिओ करण्यासाठी, त्याचेही आभार मानू इच्छितो. कार्यक्रमाची जाहिरात व बॅकड्रॉपचं डिझाईन करणारा, छपाई करणारा साईराज पाटोळे, व्यासपीठ आणि श्रोत्यांची आसन व्यवस्था उत्तम चोखपणे पार पाडणारे वास्तुशोभाचे अशोक सुर्लकर आणि गुप्ते, पाहुणे आणि निमंत्रितांच्या चहापानाची व्यवस्था करणाऱ्या विलास नागप आणि आमचा शिपाई गंगाराम, या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. याखेरीज ग्रंथालय समितीचे सर्व सदस्य, ग्रंथपाल मंजिरी वैद्य, ग्रंथालयाचे कर्मचारी आणि संस्थेचे इतर कर्मचारी यांचं योगदानही खूप महत्त्वाचं आहे. अनवधानानं एखादं नाव राहून गेलं असेल तर चूकभूल द्यावी घ्यावी. आणि सरते शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे श्रोते हो तुम्ही. तुमच्या उपस्थितीशिवाय हा उपक्रम संपन्नच होऊ शकला नसता. आता एक सूचना, शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी ते रविवार दिनांक 16 फेब्रुवारी या 10 दिवसांमध्ये मॅजेस्टिक गप्पा हा उपक्रम इथे सादर केला जाईल. दरवर्षी होतो तसाच. तर तेव्हाही तुम्ही याच पटांगणावरती उपस्थित राहाल अशी आशा आहे. एवढे बोलून मी अतुल गोखले, कार्यवाह ग्रंथालय शाखा, पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. कृपया राष्ट्रगीतासाठी उभं राहावं. धन्यवाद. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. जय.